पूरक आहार देवाना सामान्य मार्गदर्शक तत्व हाय स्पोकन ट्युटोरियल म आपला स्वागत हाय ट्युटोरियल म आपू शिकणार जो 6 महिन्याने पोषाला पूरक आहार चालू कराना महत्व अन 6 ते 24 महिन्याने पोषाला पूरक आहारना मार्गदर्शक तत्व चालू करू पोषाला जन्मपासून तर 6 महिन्याने कालावधी पोहोत फकत थानाना दूध पाजवा 6 महिन्यांना पोषा येना अर्थ अशा नाही क पोषाने वयनी 6वे महिन्यानी सुरुवात जाई ते नाम 6 महिना पुरा करल्यावर तेने वयना 7वा महिना चालू होईल हाय वय म पोषासाठी फकत थानाना दूध पुरा नाही पडत आयाने दूध बरोबरच घरना शिजवेल पोषक अन्न पोषाला देवालाच पाहिजे हाय अन्नला पूरक अन्न अशा सांगता हाय 6 महिना तर 24 महिन्याने पोषाला देवाना गरज ना पोषाला उत्साह निरोगी अन हुशार बनवाला येना महत्वना काम वयने 6वे महिन्यात पूरक आहार चालू करना महत्वना नाही तर पोषानी वाढ अन विकासमा आडकाठी येईल नंतरने वयमा पोषा घन पदार्थ नकारानी सुद्धा शक्यता ध्यानमा ठेवा पूरक अन्न दूध पेवाला साथ दे म्हणूनच कमीत कमी वयनी 2 वर्ष पोवत दूध पाजाना गरज ना प्रकार चव अन पूरक अन्नना प्रमाण पोषाने वयनुसार बदल प्रत्येक वयसाठी वेगवेगळ्या शिफारशी तेच मालिकातले दुसरे विषय मध्ये तेने मोकळी चर्चा करेल आता सगळे वय गटमधील पूरक आहार देवाना महत्वना मार्गदर्शक तत्वासावर चर्चा करू कोणता बी नवा पदार्थ आधी पोषाला स्वतःलाच देना गरज ना नंतर ह्या पदार्थ इतर पदार्थ संग एकजीव करायला पाहिजे पोषाला एखादा वेगळा पदार्थ ना वावडा नाही हाय समजायला मदत करेल चांगली वाढ होवाला वेगवेगळे प्रकारना पदार्थ खाना गरज ना दर 4 दिवस म पोषाने जेवण म नवा पदार्थ वाढवा आधी दियल अन्न म 1 चमचा नवा पदार्थ दिसन सुरुवात करा रोज हळूहळू तेना प्रमाण वाढवा सगळा 8 खाद्य गट मधला पौष्टिक जाड अन्न हळूहळू देना गरज ना पहिला अन सगळ्यात महत्वाना अन्न गट म्हणजे दूध पाजना इतर खावाने गट संग दर दिवस तेना समावेश करना गरज ना धान्य मुळा अन कान हाव दुसरा खावाना गट उसळी बियाणे अन मेवा हाव तिसरा गट चौथा गट दूधना पदार्थ पाचवा गट मटन मासा अन कोंबडी 6वा गट अंडा 7वा गट जीवनसत्वनी भरेल फळा अन भाज्या 8वा गट इतर फळा अन भाज्या तशा हेरात पोषाने जेवण म समदे 8 खावाने गटचा समावेश असलाच पाहिजे जर एखादे पोषाने जेवण म हे गट पैकी 5 पेक्षा कमी गट हवा तर हा एक मोठी अडचण तेव्हात पटकन बदल कराना गरज ना काही पोषाला आयाना दूध थोडा भी मिळत नाही तेसने जेवण म दर दिवस उरेल 7 गट मधील खाद्य सामील करा तशाच दर दिवस अर्धा लिटर प्राणीचा दूध अन 2 वाढवा जेवण देवा पोषाला दूध पाजाने आधी प्राणीचा दूध सदा उकळवा आता आपू पोषाने जेवण म नवा खावाना गट जोडाना क्रम येण्याविषयी चर्चा करू आयाने दूध बरोबर पहिले 6 गट मधून पूरक आहार देना चालू करा
वयने 6 महिन्यानंतर पोषाला जास्त प्रमाणમાં पोषक द्रवा गरजना था. सुरुवातने काळમાં दिला जाणारा अन्नना प्रमाण कमी रहा. म्हणून पहिले 6 गटमधील पौष्टिक जाड पदार्थ दिला जाऊ शकता. या पदार्थ प्रथिना अन चांगले मेद येण्यासारखे पोषक द्रवशी भरेल राहता. पोषानी उंची अन हाडाचे वाढसाठी त्या महत्वना अहत. पोषाने मेंदूने विकासला मेद महत्वना हे पदार्थ नंतर भाज्या अन फळा देना चालू करा. भाज्या अन फळासाम जीवनसत्व अन खनिजा पका था. तरी बी पहिले 6 गटमधील प्रथिना अन चरबी एवढा भरेल नाही राहता. म्हणूनच वजन वाढाना थांबाना कवा कमी होना टाळासाठी त्या हळूच सुरू केल्या जाता. तशात फळा चवला गोड राहता. हाय महत्वना गोड चव चाखाने आधी बारीक पोषाने वेगवेगळे प्रकारनी चव चाखेल पाहिजे. वेगवेगळ्या चव चाखल्यामुळं पोषाला जास्तीत जास्त पदार्थ घेवायला मदत हो. येणेमुळं नंतर तो नेमकाच खाणारा पोषा होवानी शक्यता कमी हो. म्हणूनच इतर समधे प्रकारना पदार्थ जेवणम सामील करल्यावर पोषाने जेवणम फळा सामील करायला पाहिजे. दिवसम एकदा कवा दोनदा ताजा सीजनम स्थानिक फळा देवानी शिफारस केली जा. कायम जेवण नंतर गोड चव म्हणून फळा देता येता. फळाचा जाडा रस पोषाने कायमने जेवणमध्ये मिसळणार नाही. हाय वयगटसाठी फळाचा रस वापरानी शिफारस करेल नाही. एवा घरमधला अन तयार अशा दोन्ही बी प्रकारने फळाचा रस सामील अहत. ध्यानमा ठेवा 2 वर्षे पोवत दूध पाजाना चालू ठेवा. कडक अन्न देना टाळा जेणेमुळं पोषाला गुदमरल्यासारखा होऊ शक. मेवा, द्राक्षे, हरभरा अन कच्चा गाजरना तुकडा भी अशा पदार्थाचा उदाहरण अहत. ताजा शिजवेल घरना अन्न चांगला तयार करेल पोषासाठी उत्तम ज पोषाना जेवण साठवाना हवा तर कृपया सेफ स्टोरेजवरील विषय हेरा. सुरक्षित तयारी अन पोषाना आहार देवाविषयी हेच विषयमध्ये चर्चा कृपया अधिक माहितीसाठी आमने संकेतस्थळला भेट द्या. अन्नसंग उकळविसन थंडा करेल पाणी सुद्धा 6 महिन्याने पोषाला दिला जाऊ शक. दिवसम 2दा 30 ते 60 मिली पाणीनी सुरुवात करा. येना प्रमाण गरम वातावरणमा अन पोषाने मागणीनुसार वाढवा. आयाना दूध अन पाणी हाय पोषासाठी उत्तम पेय तरी बी त्यांनी योग्य वेळ असना गरजना जेवाने आधी पोषाला आयाना दूध कवा पाणी देवाना नाही. भूक लागेल पोषा नवा पदार्थ खावानी शक्यता जेवणने 20 ते 30 मिनिट आधी कवा नंतर पोषाला दूध पाजू कवा पाणी देऊ शकतास. पोषाने वाढ बेस होवासाठी पुरील अशा पूरक आहार गरजना येणे संग आपू विषयने शेवटकडे उनाव. हाय स्क्रिप्ट प्रकाश बागुलनी तयार करेल अन आवाज मंदा कवरनी दिયેલ सहभागसाठी धन्यवाद.